नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मस्त असे खारे शंकरपाळे बनवलेले आहेत। इथे काही चहात बुडवून खाण्यासाठी स्टिक बनवलेले आहेत आणि इथे हे खारे शंकरपाळे बनवलेले आहेत। खूप छान असे हे होतात आणि एकदम हलके फुलके असे हे होतात। खारे शंकरपाळे बनवण्यासाठी इथे मी पाऊण किलो म्हणजे जवळजवळ 1 किलोच हे मैदा आहे। तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। मीठ एकदम व्यवस्थित असं पडलं पाहिजे आणि शंकरपाळे ते चांगले लागत नाहीत। त्यानंतर ओवा 1 चमचा घेतलेला आहे, हा सुरगळून घालायचा आहे। 1 चमचा कसुरी मेथी घ्यायची आहे, ती पण सुरगळून अशी घालायची आहे। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। त्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। आता मी इथे 3 पळ्या हे मोहन घालणार आहे। त्यानंतर हे व्यवस्थित असं उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करून झाल्यावर हाताने मळून घ्यायचे पीठ। नंतर उगीच अर्धा चमचा साखर घालायची आहे। साखरेने रंगही छान येतो आणि चवही खूप छान होते। यामध्ये मोहन थोडंसं कमी वाटत आहे म्हणून मी 1 पळी परत टाकलेलं आहे, म्हणजे एकूण 4 पळ्या हे तेल मी याला घातलेलं आहे। हे पहा, इथे असा मुटका वळला पाहिजे एवढं मोहन त्यामध्ये घालायचं आहे। आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। जास्त पीठ हे सैल मळायचं नाही आहे, थोडंसं घट्ट ठेवायचं आहे। हे पहा, याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे आणि अर्धा तास हे झाकून ठेवायचं आहे आणि नंतर याचे खारे शंकरपाळे बनवायला घ्यायचे आहे। याप्रमाणे सर्व गोळे हे करून घेतलेले आहेत आणि याच्या सुरुवातीला सर्व पोळ्या या लाटून घ्यायच्या आहेत। आता माझ्याकडनं इथे थोडंसं जरा सैल पीठ झालेलं आहे, पण तुम्ही थोडंसं पाणी याला कमी टाकू शकता, कारण काय होतं मग पटपट हे लाटलं जातं आणि एकमेकांना शंकरपाळे हे चिकटले जात नाहीत। याप्रमाणे सर्व पोळ्या ह्या करून घ्यायच्या आहेत। इथे सर्व पोळ्या आता लाटून घेतलेल्या आहेत आणि एका चमच्याच्या किंवा फिरकीच्या साहाय्याने शंकरपाळे मी करायला घेतलेले आहेत। तुम्ही चाकूच्या साहाय्यानेही करू शकता, आकार पण छान येतो। हे पहा, या प्रकारे पटपट हे करून घ्यायचं आहे। इथे याप्रमाणे आता हे शंकरपाळे सर्व उलटण्याच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहे आणि गरम तेलामध्ये एक एक बॅच अशी तळून घ्यायची आहे। व्यवस्थित असे तळले जातात आणि गॅस हा सुरुवातीला फुलच ठेवायचा आहे। ज्यावेळेस शंकरपाळे तळून वरती येतात, तेलावर तरंगतात, त्यावेळेस मीडियम गॅस करायचा आहे आणि मस्त असे बदामी रंगावर हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता, सगळे शंकरपाळे हे तेलावर आता तरंगलेले आहेत आणि उलटण्याने सारखं असं हलवत राहायचं आहे। हे पहा, इथे याप्रमाणे सर्व शंकरपाळे तळायचे आहेत। इथे हे सर्व खारे शंकरपाळे तळून झालेले आहेत। इथे पाहू शकता तुम्ही, एकदम हलके फुलके असे हे खारे शंकरपाळे झाले आहेत आणि हे जे आहेत हे चहासोबत खूप छान लागतात, म्हणून मी थोडेसे इथे स्टिक पण केलेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।